झी 24 तास एक पाऊल पुढे। माजी IPS अधिकारी आणि वकील YP यांनी झी न्यूजच्या संपादकांवर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय। खंडणीचा कोणताही गुन्हा केला नसताना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं देखील YP सिंग यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या दबावात पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला। याबाबत झी 24 तासचे प्रतिनिधी दिनेश मौर्य यांनी YP सिंग यांच्याशी बातचीत केली, ऐकूया। भ्रष्टाचाराविरुद्ध झी ग्रुपने सुरू केलेली मोहीम दडपण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांच्या 2 संपादकांना अटक केलेली आहे। या संपूर्ण अटकेवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सिनियर लॉयर आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते YP सिंग, त्यांच्याशी बोलूया। YP सर, आम्हाला सांगा तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? कायद्याप्रमाणे जर बघायला गेलं तर मला असं वाटते ही कारवाई अभिव्यक्तीला ज्यांना एक अधिकार आहे, संपादक आहे, त्यांच्या विरुद्ध ही कारवाई अत्यंत कठोर कारवाई आहे आणि गैरकायदेशीर सुद्धा आहे। गैरकायदेशीर या कारणास्तव की जर आम्ही एक्स्टॉर्शनची परिभाषा बघायला घेतलं तर त्याची जे कायदेविषयक जे परिभाषा आहे त्यामध्ये असं स्पष्टपणे नमूद आहे की माणसाला जे आरोपी आहे त्यांना जाऊन काहीतरी दडपण टाकायला पाहिजे, तुम्ही पैसे द्या नाहीतर तुमचाही मी नुकसान करणार। आणि जर दुसरी पार्टीने त्यांना पैशाचा ऑफर दिला तर मग गुन्हा होतच नाही। जर लाच कोणी सरकारी ऑफिसरला कोणी ऑफर केला आणि सरकारी ऑफिसरने म्हटलं होय मी लाच घेतो, मग प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली हा गुन्हा होता। परंतु जर खाजगी व्यक्ती असेल आणि त्यांना कोणी लाच द्यायला गेलं की तुम्ही हे पैसे घ्या आणि अशा प्रकारचं काम करा, मग तो गुन्हा होतच नाही, कारण की तो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये बसतच नाही। जेव्हा आम्ही पोलीसमध्ये होतो आमच्याकडे नेहमी अशा प्रकारची तक्रार येत होती की अशा प्रकारचे रिपोर्टर जे आहे ते त्यांना पैशाची एक्सपेक्टेशन आहे, असं आहे तसं, परंतु आम्ही केव्हाही अशा प्रकारचा केस रजिस्टर केलेला नाही, कारण की पत्रकारला स्वतः जाऊन डिमांड करायला पाहिजे, अशा प्रकारची डिमांड या केसमध्ये दिसत नाही। दुसरं जे अटकेची गोष्ट आहे, जोगिंदर कुमारच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे अरेस्ट बद्दल जे आहे त्यांनी गाईडलाईन्स दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अरेस्ट अटकेचा अधिकार एक गोष्ट आहे, परंतु अटकेची आवश्यकता आहे पण निर्देश दिलेला आहे की तशा प्रकारच्या व्यक्ती एक खूंखार क्रिमिनल असो किंवा अशा प्रकारचे नेहमी जे आहे गुन्हा करणारा माणसं असो, अशा लोकांना अटक करा, नाहीतर जर नुसतं पोलीस स्टेशन मध्ये बोलून आणि त्यांची विचारपूस होऊन जर तपास पुढे जाऊ शकते मग अटकेची आवश्यकताच नाही। म्हणून मला असं वाटते की हा जे केस त्यांनी रजिस्टर केलेला आहे, FIR रजिस्टर केलेला आहे, तकनीकी दृष्टीने चुकीचा आहे, तो खोटा आहे। आणि त्याचप्रमाणे जे अटक केलेली आहे, अटक सुप्रीम कोर्टच्या निर्देशाची त्यांनी उघडपणे अवहेलना केलेली आहे। हे होते YP सिंग ज्यांनी सांगितलेले कुठेतरी ही जी अटक झालेली आहे ती चुकीची आहे आणि कुठेतरी दडपण आणून ही कारवाई करण्यात आलेली आहे। पण ज्या संपूर्ण जी घटना झाली, जी अटक झाली, त्या सगळीकडून विरोध होता आणि YP सिंग यांनी सुद्धा आज सांगितलेलं आहे की कायद्याच्या कटात हा जो गुन्हा दाखल करण्यात आला तो चुकीचा आणि जी अटक झाली ते सुद्धा चुकीची आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र लांजेकरसह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।